नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. अतिवृष्टीचे जे काही पैसे आहे ते या जिल्ह्यांना वाटप सुरू झालेले म्हणजेच की आता तुमच्या खात्यांमध्ये किती रुपये आले कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण बघणार आहोत की कोणत्या विभागाला हे पैसे द्यायला सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम म्हणजेच की अमरावती विभाग. तर अमरावती विभागामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे वाटप इथे सुरू झालेले आहे. आणि जे अतिवृष्टीमुळे बाधित जे शेतकरी होती शेतकऱ्यांची संख्या इथे हेक्टरमध्ये म्हणजेच की हेक्टर इथे दाखवल्याप्रमाणे यामध्ये अमरावतीतील मध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे अति चक्रीवादळ जी काही पिकाचे नुकसान झालेले ती त्यांची नुकसान भरपाई इथे वाटप झालेली आहे म्हणजेच की सुरू झालेली आहे. 2 नंबरला आहे की अकोला. त्यामध्ये जुलैमध्ये महिन्याचे यवतमाळ जुलै 2025 मध्ये ही दाखवण्याप्रमाणे बुलढाणा जुलै आणि 2025चं आहे म्हणजेच की वाशिम आणि सुद्धा हे जुलैमध्येच आहे. तर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम तर या जिल्ह्यांमध्ये भरपाई रक्कम खात्यांमध्ये अतिवृष्टीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर कोणत्या खात्यांमध्ये व किती रुपये जमा झाले कमेंट करून नक्की कळवा. व टोटल अकाउंट म्हणजे दाखवल्याप्रमाणे आता इथे बघणार आहोत की पुन्हा जुलैमध्ये आणि काही झालं तर दुसऱ्या महिन्यांमध्ये म्हणजेच की यवतमाळ, बुलढाणा, वाशिम हे ऑगस्ट महिन्यामध्ये झालेलं आहे. आणि जुलै ते ऑगस्ट या महिन्याची जी काही नुकसान भरपाई जिल्ह्यांची पुन्हा नावे येईल व महिना इथे दाखवल्याप्रमाणे आपण बघणार आहोत की म्हणजेच की नागपूर विभागामध्ये गोंदिया, भंडारा आणि वर्धा, नागपूर, गोंदिया म्हणजेच की जूनमध्ये आल्यानंतर आपण जर बघितलं तर गोंदिया जुलैमध्ये, भंडारा जुलैमध्ये, गडचिरोली जुलैमध्ये, पुन्हा गडचिरोली ऑगस्टमध्ये व नागपूर ऑगस्टमध्ये. तर नागपूर म्हणजेच की नागपूर जिल्हा हा ऑगस्टमध्ये नुकसान बाधित झालेला आहे. दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथे डेटा बघणार आहोत की जिल्ह्यांमध्ये सुद्धा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांची KYC इथे राहिलेली आहे. तशा प्रकारची शेतकऱ्यांनी एक KYC करून घ्यावी जेणेकरून भरपाईची रक्कम हे थेट तुमच्या खात्यामध्ये इथे जमा केली जाणार आहे. व पुणे विभागामध्ये आपण बघलं तर कोल्हापूर तर ऑगस्टमध्येच जे काही कोल्हापूर आहे त्याच्यानंतर इथे हिंगोली ऑगस्टमध्ये झालेले आहे नुकसान झालेलं आहे. व बीड ऑगस्टमध्ये, लातूर ऑगस्टमध्ये झालेलं आहे नुकसान. तर धाराशिवचं हे जुलैमध्ये नुकसान झालेलं आहे आणि ऑगस्ट हे दोन्हीमध्ये झालेलं आहे. म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर असेल की चेक केलेला तर छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर बघणार की 5वा नाशिक आहे. तर नाशिकमध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ऑगस्टमध्ये यांचे नुकसान झालेले आहे. व ऑगस्टमध्ये बरेच शेतकऱ्यांचा पीक विमा देखील मिळालेला नाही. तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही तक्रार करून देखील तुम्ही पीक विमा हा भरपाईची रक्कम तशी पद्धतीने मिळवावी आहे. म्हणजेच की सुद्धा व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. म्हणजेच की 13,339 कोटी 49 लाख एवढा जो काही निधी आहे तो आता अहिल्यानगर, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, धाराशिव, लातूर, बीड, हिंगोली, त्यानंतर कोल्हापूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, त्यानंतर बुलढाणा आलेला आहे. अकोला, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. व शेतकरी बांधवांसाठी ज्या बँक पासबुकला तुमचा आधार कार्ड लिंक आहे, DBT लिंक आहे, त्यांच्या माध्यमातून सर्व तुम्ही DBT लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यांमध्ये अतिवृष्टीचे पैसे ह्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे. तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून बाकीच्यांना सुद्धा कळणार आहे.